आपलं घर, मुलं, संसार आणि जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांची काळजी घेताना आपण इतक्या गुंतून जातो की स्वतःचं अस्तित्व कुठेतरी मागे राहून जातं. आपण घराचा कणा असतो हे आपल्याला माहिती आहे. आपल्याला हेही पटतं की जर मी आनंदी असेन तरच पूर्ण घर आनंदाने उजळून निघेल. पण खरं सांगू का सखींनो, हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच प्रत्यक्षात आणणं कठीण असतं. कधीकधी सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत फक्त कामं आणि विचार मागे लागलेले असतात. अशात एखादी नकारात्मक गोष्ट घडली किंवा कोणाचं काही बोलणं मनाला लागलं की आपला तो सगळा उत्साह क्षणात मावळतो. मग प्रश्न पडतो की ह्या धावपळीत मी स्वतःला पॉझिटिव्ह कसं ठेवू? माझं ते हसणं, तो उत्साह कुठे हरवलाय? आजचा हा व्हिडिओ याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे. आज मी तुमच्यासोबत 12 अशा गोल्डन टिप्स शेअर करणार आहे ज्या तुम्हाला फक्त आनंदीच ठेवणार नाहीत, तर तुम्हाला स्वतःच्या नजरेत अधिक समृद्ध आणि खंबीर बनवतील. चला तर मग सखींनो, आज घरासाठी नाही तर स्वतःसाठी थोडा वेळ काढूया आणि स्वतःला पुन्हा एकदा नव्याने शोधूया. पहिली टिप आहे पॉझिटिव्ह गोष्टींचा इनटेक. सखींनो, आपण शरीराला चांगलं ठेवण्यासाठी खूप पौष्टिक आहार घेतो, फळं खातो, ज्यूस पितो. पण कधी विचार केलाय का की आपल्या मनाला आपण रोज कोणता आहार देतोय? पॉझिटिव्ह इनटेक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर आपल्या डोक्यात आपण कोणते विचार जाऊ देतो हे ठरवणं. आपल्या आयुष्यात कधी नुकसान होतं, कधी अपयश येतं, तर कधी एखादी वाईट घटना आपल्याला पूर्णपणे हलवून टाकते. अशावेळी आपलं मन सहजपणे नकारात्मकतेकडे ओढलं जातं. पण सखींनो, अशा कठीण परिस्थितीतही यातून मी काय शिकले किंवा हे मला काय सांगून गेलं यावर लक्ष केंद्रित करणं, यालाच म्हणतात सकारात्मक इनटेक. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतीही वाईट वेळ, कोणताही कठीण काळ हा कायमस्वरूपी नसतो. जशी रात्र सरते आणि सकाळ होते, तसंच तुमचं हे संकटही बदलणार आहे, हा विश्वास स्वतःमध्ये जागृत ठेवा. माझा एक छोटा अनुभव सांगू का? कधीकधी घरातली एखादी छोटी गोष्ट मनासारखी घडली नाही तर आपण ती दिवसभर डोक्यात घोळवत राहतो. त्यांनी असं का म्हटलं किंवा असं का झालं? या छोट्या गोष्टींचा आपण इतका खोलवर विचार करतो की आपला आनंदच आपण हरवून बसतो. स्वतःला सांगा, हे इतकं महत्त्वाचं नाहीये की मी माझा मूड खराब करून घेईन. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टीला तुमच्या मनात जागा देत नाही, तोपर्यंत ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही. त्यामुळे आजपासून नकारात्मक विचारांचा कचरा आपल्या मनात साठवण्यापेक्षा सकारात्मकतेचा प्रकाश आत येऊ देऊया. दुसरी टिप आहे पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहणे. चूजिंग द राईट कंपनी. सखींनो, आपण ज्या लोकांच्यामध्ये वावरतो, जसे विचार ऐकतो, तसेच आपण हळूहळू बनायला लागतो. संगतीचा परिणाम आपल्या विचारांवर आणि पर्यायाने आपल्या स्वभावावर खूप खोलवर होत असतो. कधी असं झालंय का की तुम्ही कोणाकडे तरी गेलात आणि तिथे फक्त दुसऱ्यांच्या उणीवा, तक्रारी किंवा नकारात्मक गप्पा सुरू आहेत? तिथून बाहेर पडल्यावर तुम्हाला स्वतःला खूप थकल्यासारखं किंवा चिडचिड झाल्यासारखं वाटतं? याउलट काही मैत्रिणी किंवा नातेवाईक असे असतात ज्यांना भेटलं की मनात एक उत्साह येतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या की मनावरचं ओझं हलकं होतं. म्हणूनच जाणीवपूर्वक अशा लोकांच्या संगतीत राहा जे नेहमी हसतमुख असतात. जे लोक समोर नसलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलण्यात आपला वेळ घालवत नाहीत, तर जे प्रगतीबद्दल, आनंदाबद्दल आणि चांगल्या गोष्टींबद्दल बोलतात, अशा लोकांसोबत मैत्री करा. एक छोटीशी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यांशी चांगलं वागायचं आहेच, पण कोणाला आपल्या मनात किती जागा द्यायची हे मात्र आपल्या हातात आहे. जेव्हा आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या लोकांसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक नवीन आणि सुंदर दृष्टिकोन मिळतो. आपणही नकळत सकारात्मक विचार करायला लागतो. जर तुमच्या आजूबाजूला असे लोक नसतील, तर अशा लोकांचे व्हिडिओ पहा किंवा त्यांची पुस्तकं वाचा. थोडक्यात सांगायचं तर जिथे आनंद आहे तिथेच आपलं मन गुंतवा. तिसरी टिप आहे नकारात्मक म्हणजे नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहणे. दी आर्ट ऑफ इग्नोरिंग. सखींनो, आपण पॉझिटिव्ह राहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतातच ज्यांच्याकडे प्रत्येक आनंदी गोष्टीवर सांगण्यासाठी एखादी तक्रार तयार असते. मग ते आपले नातेवाईक असोत, शेजारी असोत किंवा ओळखीचे लोक असोत. अशा नकारात्मक लोकांपासून पूर्णपणे दूर जाणं कधीकधी आपल्याला शक्य नसतं.
आपण त्यांना टाळू शकत नाही, पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू शकतो. हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. एक गोष्ट मनाशी पक्की ठरवा. कोणीतरी आपल्याबद्दल किंवा आपल्या परिस्थितीबद्दल काय बोलताय यावर आपला ताबा नाही, पण त्या बोलण्याचा आपल्या मनावर किती परिणाम होऊ द्यायचा हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बोलत असेल तेव्हा तिथे वाद घालण्यापेक्षा किंवा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शांत राहणं जास्त प्रभावी ठरतं. माझा एक छोटा अनुभव सांगते. जेव्हा आपण अशा लोकांशी कमी बोलतो, त्यांच्या नकारात्मक गप्पांमध्ये सहभागी होत नाही किंवा फक्त हसून विषय बदलतो, तेव्हा समोरच्याला हळूहळू जाणवायला लागतं की त्यांच्या बोलण्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाहीये आणि कालांतराने असे लोक स्वतःहूनच तुमच्यापासून दूर होतात. तुमचं मन म्हणजे एक सुंदर बाग आहे सखींनो. तिथे कोणालाही नकारात्मकतेचा कचरा टाकू देऊ नका. कोणाच्याही कडू शब्दांमुळे आपला दिवस खराब होऊ द्यायचा नाही, हा स्वतःला दिलेला शब्द पाळा. चौथी टिप आहे स्वतःशी संवाद. द पॉवर ऑफ सेल्फ टॉक. सखींनो, आपण दिवसभरात जगाशी कितीतरी गप्पा मारतो. मुलांशी बोलतो, कतीशी बोलतो, फोनवर मैत्रिणींशी बोलतो. पण कधी विचार केलाय का की शेवटचं तुम्ही स्वतःशी मनापासून कधी बोलला होतात? आपण इतरांच्या गरजा आणि आवडीनिवडी जपण्यात इतके हरवून जातो की स्वतःशी संवाद साधायलाच विसरतो. म्हणूनच दिवसातून किमान 10 मिनिटं अशी काढा जी फक्त आणि फक्त तुमची असतील. या 10 मिनिटात तुम्ही मेडिटेशन करू शकता, योगा करू शकता किंवा अगदी शांतपणे बसून स्वतःला काही प्रश्न विचारू शकता. स्वतःला विचारा, मी जे आज केलं त्यात मला खरंच समाधान मिळालं का? किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी मला आज आनंदी करून गेली? स्वतःशी प्रामाणिक राहण्याचे खूप फायदे आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला लागता तेव्हा तुम्हाला इतरांच्या शाबासकीची किंवा कोणाच्या जजमेंटची भीती राहत नाही. तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काय आहात आणि तुम्ही किती कष्ट करत आहात. कोणाचं कौतुक मिळालं नाही तरी तुमचं स्वतःवरचं प्रेम कमी होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी लवकर उठल्यावर आरशात बघून स्वतःला एकदा नक्की सांगा, तू तुझं काम उत्तम करतीयस आणि मला तुझा अभिमान आहे. हे शब्द जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता ना, तेव्हा बाहेरच्या जगाची टीका तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. स्वतःचे सर्वात चांगले मित्र बना सखींनो, कारण ही मैत्री कधीच तुटत नाही. 5वी टिप आहे स्वतःला कामात गुंतवून ठेवणे. स्टे प्रोडक्टिव्ह, स्टे हॅपी. सखींनो, आपण नेहमी म्हणतो ना की रिकामं मन हे नकारात्मक विचारांचं घर असतं. हे अगदी खरं आहे. जेव्हा आपल्याकडे करायला काही नसतं किंवा आपण फक्त बसून राहतो, तेव्हा आपलं मन नको त्या जुन्या आठवणीत किंवा भविष्याच्या काळजीत भटकायला लागतं. म्हणूनच स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे स्वतःला कामात गुंतवून ठेवणे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर फक्त यंत्रासारखी घराची कामं करत राहावी. कामात गुंतणं म्हणजे अशा गोष्टी करणं ज्यामुळे तुम्हाला काहीतरी नवीन केल्याचं समाधान मिळेल. घराच्या कामांव्यतिरिक्त स्वतःचं असं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करा. एखादा ऑनलाईन कोर्स करा जो तुम्हाला आवडेल. एखादा जुना छंद पुन्हा जोपासा. मग ते शिवणकाम असो, पेंटिंग असो किंवा वाचन असो. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवा. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता किंवा स्वतःला झोकून देऊन एखादं काम पूर्ण करता, तेव्हा तुमच्या मेंदूला एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं. एक गंमत सांगू का? जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात बिझी असता तेव्हा कोणी काय म्हटलं किंवा कोणाचं वागणं कसं होतं अशा फालतू विचारांसाठी तुमच्याकडे वेळच शिल्लक राहत नाही. तुमची सर्व ऊर्जा तुमच्या प्रगतीसाठी खर्च व्हायला लागते. स्वतःला इतकं समृद्ध करा की नकारात्मक विचारांना तुमच्या मनात शिरकाव करायला जागाच उरणार नाही. लक्षात ठेवा सखींनो, एक बिझी स्त्री ही नेहमीच जास्त आनंदी आणि समाधानी असते. 6वी टिप आहे घराबाहेर पडा. मनाला मोकळा श्वास घेऊ द्या. द पॉवर ऑफ अ ब्रेक. सखींनो, आपण स्त्रिया घराला स्वर्ग बनवतो खरं, पण कधीकधी त्याच घराच्या 4 भिंतींमध्ये दिवसभर राहून आपल्याला एक प्रकारचा तोचपणा किंवा कंटाळा जाणवायला लागतो. जेव्हा रोजचं तेच रुटीन असतं तेव्हा मनात नकारात्मक विचार सहज डोकावतात. म्हणूनच स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी अधूनमधून घराबाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आता घराबाहेर जाणं म्हणजे फक्त मुलांची शाळा, भाजी आणणं किंवा किराणा भरण्यासाठी बाहेर जाणं नव्हे. ब्रेक म्हणजे असा वेळ जो तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःच्या आनंदासाठी काढता. एखाद्या दिवशी मैत्रिणींसोबत कॉफी पिण्यासाठी बाहेर जा, बागेत फेरफटका मारा किंवा वेळ असेल तर एखादी छोटी सहल काढा.
निसर्गाच्या सानिध्यात जाणं, नवीन माणसं बघणं किंवा फक्त खिडकीबाहेरचं जग शांतपणे न्याहाळणं हे तुमच्यासाठी एखाद्या एनर्जी बूस्टरसारखं काम करतं. माझा अनुभव सांगते, जेव्हा मला खूप टेन्शन येतं किंवा कामाचा कंटाळा येतो, तेव्हा मी फक्त 10 मिनिटांसाठी बाहेर फिरून येते. ती बाहेरची ताजी हवा आणि मोकळा आकाश बघितलं की मनातले अर्धे विचार तिथेच शांत होतात. बाहेर गेल्यामुळे आपल्याला नवीन विषय सुचतात, आपला दृष्टिकोन बदलतो आणि आपण पुन्हा नव्या उमेदीने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळायला सज्ज होतो. त्यामुळे सखींनो, स्वतःला घराच्या आणि कामाच्या कोशात बंद करून घेऊ नका. कधीतरी बाहेर पडा, स्वतःला तो मोकळा श्वास घेऊ द्या. कारण आनंदी आई आणि समाधानी पत्नी हीच घराची खरी शोभा असते. 7वी टिप आहे, तुलना करणे थांबवा. स्टॉप द कंपॅरिझन गेम. सखींनो, आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण एक चूक नकळतपणे रोज करतोय, ती म्हणजे कंपॅरिझन. आपण सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतो आणि कोणाचं तरी चकाचक घर, कोणाचं तरी सजवलेलं किचन किंवा कोणाची तरी परदेशातली ट्रिप पाहतो. आणि मग आपल्या मनात विचार येतो, त्यांचं घर किती परफेक्ट आहे ना, माझं तर घर किती विस्कटलेलं असतं. किंवा त्यांचं आयुष्य किती सुखी आहे, माझ्याच नशिबात हे कष्ट का? पण सखींनो, एक गोष्ट मनाशी पक्की गाठ बांधून ठेवा. सोशल मीडियावर जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. कोणीही स्वतःच्या घरातील पसारा, सिंकमध्ये साचलेली भांडी किंवा घरगुती वाद फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर टाकत नाही. तिथे फक्त फिल्टर्ड आणि सजवलेली बाजूच दिसते. आपण इतरांच्या बॅकस्टेजशी आपल्या रिअल लाईफची तुलना करतोय, जे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं घर हे तुमचं स्वतःचं जग आहे. तिथे असलेल्या वस्तूंवर तुमच्या कष्टाचे आणि प्रेमाचे ठसे आहेत. कदाचित तुमचा सोफा थोडा जुना असेल, भिंतीवर मुलांनी पेन्सिलने रेषा ओढल्या असतील, पण त्यातूनच तर तुमच्या संसाराची खरी गोष्ट दिसते. एक छोटा बदल करून पहा. इतरांच्या आयुष्यात काय चाललंय यापेक्षा माझं घर कालपेक्षा आज अजून थोडं सुखद कसं होईल यावर लक्ष द्या. दुसऱ्याच्या बागेतली फुलं बघण्यापेक्षा आपल्या बागेत एक छोटं रोप लावणं जास्त आनंद देतं. जेव्हा तुम्ही तुलना करणं थांबवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेता. तुमचं घर जसं आहे तसं ते स्वीकारा आणि त्यावर प्रेम करा. कारण जगातील सर्वात सुंदर घर तेच असतं, जिथे राहणारी माणसं आनंदी असतात. 8वी टीप आहे, नकारात्मकतेपासून दूर रहा. सखींनो, आपण घराबाहेरचा कचरा घरात येऊ नये म्हणून डोरमॅट ठेवतो, हो ना? पण आपल्या मनात नकारात्मक विचारांचा कचरा येऊ नये म्हणून आपण काय करतो? खरं सांगायचं तर आपण कसलंही फिल्टर न लावता सगळी माहिती आत येऊ देतो. आजच्या जगात माहितीचा पूर आला आहे. टीव्हीवरच्या सततच्या नकारात्मक बातम्या, मोबाईलवरचे वादग्रस्त व्हिडिओ किंवा आजूबाजूला होणाऱ्या दुसऱ्यांच्या उणीवांच्या गप्पा, या गोष्टी आपल्याला वाटतं तितक्या साध्या नसतात. त्या हळूहळू आपल्या मनावर नकारात्मकतेचा थर साठवत जातात. स्वतःला एक प्रश्न विचारा, दिवसभर त्याच हिंसक बातम्या बघून किंवा कुणाची तरी निंदा ऐकून तुम्हाला कधी प्रसन्न वाटलंय का? उलट यामुळे मनात विनाकारण भीती, शंका आणि अस्वस्थता वाढते. म्हणूनच माहितीचं फिल्टरिंग करायला शिका. सकाळी उठल्या उठल्या जगभरातल्या वाईट बातम्या वाचण्यापेक्षा एखादं चांगलं गाणं ऐका किंवा एखादा प्रेरणादायी विचार वाचा. ज्या लोकांशी बोलल्यावर फक्त तक्रारी आणि नकारात्मकता मिळते, अशा गप्पांमधून स्वतःला दूर ठेवा. माझा एक छोटा अनुभव सांगू का? मी जेव्हापासून सोशल मीडिया किंवा बातम्या बघण्याची वेळ ठरवून घेतली आहे आणि नको असलेले ग्रुप्स म्यूट केले आहेत, तेव्हापासून माझं डोकं खूप शांत असतं. आपल्याला जगात काय चाललंय हे माहिती असायला हवं, पण ते आपल्या मानसिक शांतीच्या किमतीवर नको. तुमचं मन ही तुमची खाजगी जागा आहे सखींनो. तिथे फक्त सकारात्मकता, प्रेम आणि ज्ञानालाच प्रवेश द्या. जेव्हा तुम्ही नकारात्मक माहितीचा इंटेक कमी करता, तेव्हा आपोआपच तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश वाढायला लागतो. 9वी टीप आहे, पहाटेची 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. द 10 मिनिट मॉर्निंग. सखींनो, आपली सकाळ कशी सुरू होते? डोळे उघडले की डोक्यात कामाची लिस्ट सुरू होते. डबा काय करायचा, दूध आलं का, आज खूप कामं आहेत. आणि मग सुरू होते घड्याळाच्या काट्यावरची ती धावपळ. आपण उठल्या उठल्या जणू एका स्पर्धेत सामील होतो. पण सखींनो, उद्यापासून एक छोटासा बदल करून पहा. घड्याळाच्या काट्यावर धावण्याआधी फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. ही 10 मिनिटं म्हणजे तुमच्या आणि तुमच्या मनाचा एक सुंदर संवाद आहे.
जेव्हा पूर्ण घर शांत असतं तेव्हा त्या शांततेचा अनुभव घ्या. उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेऊ नका किंवा किचनकडे धावू नका. फक्त शांतपणे बसून स्वतःला सांगा, आजचा दिवस माझा आहे आणि तो मी खूप आनंदाने जगणार आहे. माझा एक छोटा अनुभव सांगू का? ज्या दिवशी मी ही 10 मिनिटं स्वतःला देते त्या दिवशी माझं काम अधिक वेगाने होतं आणि चिडचिड अजिबात होत नाही. कारण मी दिवसाची सुरुवात गडबडीने नाही तर शांततेने केलेली असते. ही 10 मिनिटं म्हणजे तुमच्या मनाचं चार्जिंग आहे, जे तुम्हाला दिवसभराच्या धावपळीसाठी ऊर्जा देतं. लक्षात ठेवा सखींनो, तुम्ही जर शांत आणि स्थिर असाल तरच तुम्ही तुमच्या घराला आणि कुटुंबाला स्थैर्य देऊ शकाल. म्हणून उद्या सकाळी स्वतःला ही 10 मिनिटांचं गिफ्ट नक्की द्या. 10वी टिप आहे, परफेक्ट असण्यापेक्षा आनंदी राहणं महत्त्वाचं. सेल्फ कंपॅशन. सखींनो, आपण स्त्रिया घराची सर्व कामं अगदी चोख करण्याचा प्रयत्न करतो. घर लख्खं असावं, जेवण वेळेवर व्हावं, मुलांचा अभ्यास व्हावा, या सगळ्या नादात आपण स्वतःवर एक मोठं दडपण आणतो. आणि कधी एखाद्या दिवशी तब्येत बरी नसल्यामुळे किंवा थकव्यामुळे एखादं काम राहून गेलं तर आपल्याला गिल्टी वाटायला लागतं. पण सखींनो, स्वतःला एक गोष्ट सांगण्याची हिंमत ठेवा. आज काम राहिलं तर हरकत नाही. आपण यंत्र नाही, आपण माणसं आहोत. एखाद्या दिवशी स्वयंपाक उशिरा झाला किंवा घराचा पसारा तसाच राहिला तर त्याने आभाळ कोसळत नाही. स्वतःवर इतकं कडक वागू नका की तुमचा आनंदच हरवून जाईल. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर ते स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार करणं आहे. एक छोटी सवय लावून पहा. ज्या दिवशी तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटेल त्या दिवशी स्वतःला सांगा, आज मी थोडा आराम करणार आहे आणि ते पूर्णपणे ठीक आहे. स्वतःला माफ करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुमच्या मनातली चिडचिड कमी होते आणि तुम्ही अधिक प्रेमाने घराची काळजी घेऊ शकता. लक्षात ठेवा सखींनो, तुमच्या घरच्यांना एक थकलेली आणि चिडलेली परफेक्ट गृहिणी नकोय, तर त्यांना एक आनंदी आणि हसरी आई किंवा पत्नी हवी आहे. त्यामुळे स्वतःला थोडी सूट द्या, थोडं स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तरच तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकाल. 11वी टिप आहे, एक छोटा छंद जोपासा. रिकिंडिंग युअर हॉबी. सखींनो, आपण दिवसभरात किती कामं करतो? स्वयंपाक, साफसफाई, मुलांचा अभ्यास, या सगळ्यात आपण एक्सपर्ट आहोतच. पण कधी स्वतःला विचारलंय का की अशी कोणती गोष्ट आहे जी मला स्वतःला मनापासून आनंद देते? अनेकदा आपलं उत्तर असतं की आता कुठे वेळ मिळतोय छंदांना. पण सखींनो, छंद म्हणजे काही खूप मोठं असायला हवं असं नाही. स्वयंपाकाव्यतिरिक्त आणि घरच्या जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त अशी एखादी छोटी गोष्ट शोधून काढा जी फक्त तुमच्यासाठी आहे. मग ते जुनी गाणी ऐकणं असो, एखादं पुस्तक वाचणं असो, थोडा वेळ पेंटिंग करणं असो किंवा बाल्कनीत लावलेल्या छोट्याशा रोपट्याची काळजी घेणं असो. छंद हा तुमच्या मनाचा स्ट्रेस बस्टर असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता तेव्हा तुमच्या मनाला मिळणारा आनंद हा कोणत्याही महागड्या खरेदीपेक्षा मोठा असतो. माझा एक अनुभव सांगू का? जेव्हा दिवसभर खूप थकल्यासारखं वाटतं तेव्हा मी माझं आवडतं म्युझिक लावते किंवा माझ्या गार्डनमधून फिरून येते. त्या 10 मिनिटात मी फक्त मी असते. ती ऊर्जा मला पुढचे 2-3 तास काम करण्याची ताकद देते. तुमचा छंद तुम्हाला तुमची स्वतःची ओळख विसरू देत नाही. तो तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त कुणाची आई, पत्नी किंवा सून नाही आहात, तर तुमचं स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे आजच स्वतःच्या आनंदासाठी रोज थोडा तरी वेळ खर्च करा. सखींनो, जाता जाता फक्त एकच सांगेन, आपण अनेकदा एक अट ठेवतो की जेव्हा माझ्या मनासारखं होईल तेव्हाच मी आनंदी किंवा पॉझिटिव्ह राहीन. पण खरं सांगू का, आयुष्य कधीच पूर्णपणे आपल्या मनासारखं नसतं. परिस्थिती, समोरची माणसं किंवा अचानक येणारी संकटं आपल्या हातात नसतात. पण त्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मात्र 100% आपल्या हातात असतो. पाऊस पडल्यावर चिखल झालाय म्हणून चिडचिड करायची की निसर्ग हिरवागार झालाय म्हणून आनंद साजरा करायचा, हा निर्णय आपला असतो. लक्षात ठेवा सखींनो, तुम्ही आनंदी राहणं हा तुमचा हक्क आहे, ती केवळ एक गरज नाही. परिस्थिती नेहमीच आपल्या मनासारखी असेल असं नाही, हे मलाही माहिती आहे. पण त्या परिस्थितीशी कसं लढायचं आणि त्यातूनही आपलं हसू कसं शोधायचं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपल्या आजूबाजूचं जगही बदलू लागतं. मला माहितीये, या सवयी एका दिवसात लागणार नाहीत. वर्षानुवर्षाचा आपला स्वभाव बदलणं सोपं नसतं.
पण रोज थोडा थोडा प्रयत्न केला, दररोज स्वतःला हे सकारात्मक विचार समजावून सांगितले, तर तुम्ही नक्कीच एक शांत आणि आनंदी आयुष्य जगू शकाल. सकारात्मकता म्हणजे संकटांचा अभाव नाही, तर संकटातही शांत राहण्याची ताकद आहे. तर सखींनो, या होत्या त्या सुवर्ण टिप्स. मला खात्री आहे की यातली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात थोडा तरी बदल नक्की घडवेल. आता या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त गरजेची वाटते? किंवा तुम्ही स्वतःला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्यासाठी काही वेगळं किंवा खास करता का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमचा एक छोटासा अनुभव, तुमची एखादी छोटी युक्ती दुसऱ्या एखाद्या सखीला जगण्याची मोठी प्रेरणा देऊ शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या इतर सखींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या सखी चॅनलवर आपण अशाच मनाच्या गोष्टी करणार आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि परिस्थिती कोणतीही असो, आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. बाय सखींनो, लवकरच भेटूया.